बघा, हा प्रश्न नागपूर महानगरपालिकेमध्ये आला होता की स्टील वर्कसाठी आपण त्याचा एरिया किती ॲक्युरेसीपर्यंत मेजर करतो. तर बघा, तुम्हाला स्लाईडमध्ये दिसतं आहे जो पॉईंट नंबर 2 आहे. तर असं तर नॉर्मल एरियासाठी 0.01 मीटर स्क्वेअर राहते, पण जर त्याच्यातही त्यांनी स्पेसिफिकली स्टील वर्क मेन्शन केलं तर मग येते त्याचं 0.001 मीटर स्क्वेअर. आणि जर तुम्ही हा प्रश्न पाहिला तर त्यांनी ह्या जागी 0.001 सुद्धा दिला आहे आणि 0.01 मीटर स्क्वेअर तो दिला आहे. बघा, हा स्लाइड चालू करतो. माहिती पाहिजे एरिया व्हॉल्यूमचा दोघांचे 0.01 आहे. मीटर स्क्वेअर मीटर क्यूब. त्याच्यामध्येही जर समजा आपलं स्टील वर्क म्हटलं तर मग 0.001 मीटर स्क्वेअर, वूड वर्क म्हटलं तर मग 0.001 मीटर क्यूब. मॅडम नॉर्मली लेंथ एरिया व्हॉल्यूमचं सेम. बघा, जेव्हाही तुम्ही कोणत्या परीक्षेसाठी स्टडी करता तर एक गोष्ट लक्ष द्यायची की जर कोणत्या परीक्षेत एखादा पर्टिक्युलर टॉपिकवर प्रश्न आला तर त्या टॉपिकवर बाकीचे कोणते कोणते प्रश्न बनू शकते. जसं आपण या जागी जेव्हा क्लासमध्ये शिकवलं आहे तर मग आपण स्लॅब, रोड, वूड, स्टील, एरिया, व्हॉल्यूम, वेट, इलेक्ट्रिक स्विच हे प्रत्येक पॉईंट जर करून गेले तर याच्या बाहेर प्रश्न जात नाही. असे आपण पुन्हा व्हिडिओ टाकत राहू.